कडक शब्द आणि कान उघाडणे आवश्यक असते, कारण त्यातून त्या विशिष्ट व्यक्तीला जो बोध मिळतो तो न विसरण्यासारखा असतो. योग्य फळ देण्यास तो कारणीभूत ठरतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेकदा विद्यार्थ्यांना कडक शब्दांमध्ये बोलणे ऐकाव्यास मिळते. घरी देखील शिस्त लागावी म्हणून लहान लेकरांना कडक शब्दांमध्ये बोलतात. हे असे का घडते बरं? त्याचे कारण आहे परिस्थिती, आणि दुसरे म्हणजे सुधारणा व्हावी, आचरण बदलावे. आजच्या अध्ययनात सुद्धा आपल्याला अशा कडक शब्दांमध्ये कान उघाडणी केलेले आढळेल. होय, आज आपण बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचे सेवा कार्य पाहणार आहोत. लोकांसाठी अत्यंत कडक शब्दात तो बोध आणि सुवार्ता सांगत असे. त्याला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळाला, काय लोकांनी तो बोध स्वीकारला, या सर्व गोष्टी आणि इतरही महत्त्वाच्या गोष्टी आपणास आजच्या अध्ययनात पाहायला मिळतील. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लूक शुभवर्तमान ह्याच्या 3ऱ्या अध्यायाला पाहणार आहोत. लूक एका खऱ्या इतिहासकाराच्या रूपात बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेची जगिक इतिहासानुसार समय आणि वेळ देत आहे. तो योहानाच्या पश्चातापाच्या संदेशावर जोर देऊन मसीहाच्या येण्याविषयी तिला एक अट म्हणून ठेवत आहे. मोशेच्या पद्धतीत धुण्याची जी त्या काळातील एक साधारण रीती होती, त्याप्रमाणे योहानाने त्याच्याकडे जे आलेत त्यांना फक्त ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी म्हणून बप्तिस्मा दिला. ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे बप्तिस्मा देणार होता व हे एक खरे परिवर्तन असणार होते. ह्या ठिकाणी देण्यात आलेली वंशावळी मरियेची आहे, जी 2 वास्तविकतांना प्रगट करते. पहिली वास्तविकता ती आदामापर्यंत जाते, जो मानव जातीचा पिता होता. येशू खरोखर एक मानव होता. मत्ते त्याला राजाप्रमाणे सादर करीत असताना त्याच्या वंशाला अब्रामापर्यंत मांडतो. लूक त्याला मानव म्हणून सादर करीत असताना आदामापर्यंत जातो. दुसऱ्या जागी मरिया ही दाविदाच्या वंशातून शल्मोनाच्या नाही, परंतु नाथानाच्या वंशाची होती. इतिहासाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय आणि 5वं वचन सांगतं. इतिहासाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय 5वं वचन. त्यास एरुशलेमेत पुत्र झाले ते हे शिमा, शोबाब, नाथान व शल्मोन. हे 4 अम्मेलाची कन्या बथशुवा हिला झाले. आता आम्ही योहानाच्या सेवेविषयी पाहणार आहोत. ह्या अध्यायात विस्तृतपणे आम्हाला योहानाच्या सेवेविषयी पाहायला मिळते. 6 चरित्र ह्या वचनात देण्यात आलेले आहेत, जे आम्हाला वेळ निश्चित करण्याकरिता मदत असे ठरतात. कैसर ऑगुस्त. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जन्मला तेव्हा हा सम्राट होता, परंतु जेव्हा योहानाने आपली सेवा सुरू केली तेव्हा तिबिरियाचा कैसर सम्राट होता. जगिक इतिहास आम्हाला सांगतो श्रोत्यानो, की तिबिरियास बुद्धिमान होता, पण तो क्रूर असा होता. तो हुशार होता, पण कावेबाज होता. तो अमानुष व धर्महीन, धर्मभ्रष्ट होता. त्याने संपूर्ण जगावर सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मी आपणाकरिता लूक शुभवर्तमान 3रा अध्याय 1 वचन वाचत आहे. तेव्हा तिबेरिय कैसर ह्याच्या राज्याच्या 15व्या वर्षी पंते पिलात यहुदियाचा अधिकारी होता. हेरोद गालिलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनिती ह्या देशाचा मांडलिक व लुसनीय अबेलेनेचा मांडलिक होता. हे जे सम्राट होते हे दुसऱ्यांच्या मताने चालणारे होते. दुसरं वचन. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जखऱ्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. आता प्रश्न हा उठतो की तेथे 2 प्रमुख याजक का होते? त्या काळातील एरुशलेमेतील धर्मावर रोमची सत्ता 2 प्रमुख याजकांद्वारे प्रगट होते. हन्ना राजसना मागचे जे सामर्थ्य असते ते होता, परंतु कैफा
रोमने ज्याला समोर ठेवले होते तो होता. योहानाकरिता साधारण अनुभव म्हणजे आपल्या पित्याप्रमाणे मंदिरात सेवा करणे. तो मंदिरात नेता व्हायला हवा होता, परंतु ते त्याने नाकारले. तो रानात गेला. स्वतःचे याजकत्व त्याने नाकारले. भ्रष्ट अशा पद्धतीत काम करणे त्याने अस्वीकारिले व तो एक भविष्यद्वक्ता झाला. श्रोत्यानो, हे एक चित्र फार स्पष्टपणे आमच्या समोर ठेवण्यात आले आहे. योहान याजक होता, परंतु तो एक भविष्यद्वक्ता झाला. योहान त्या वेळोवेळी दिसणाऱ्या लोकांपैकी एक आहे. काही गोष्टींविषयीच्या सारखेपणामुळे त्याने लोकांना एलियाची आठवण करून दिली. त्याने जो एक दिवस प्रगट होणार होता, अर्थात मसीहाची आठवण करून दिली. योहान विरोधाभास निर्माण करणारी व्यक्ती होता. तो खरोखर एक असाधारण पुरुष होता. लुकाने त्याच्या आश्चर्यकारक जन्माविषयी सांगितले. स्वर्गदूत गब्रिएलद्वारा त्याच्या जन्माची सूचना देण्यात आली. मग दुसरा प्रसंग त्याची सेवा सुरू होण्याचा आम्हाला पाहायला मिळतो. श्रोत्यांनो, तो मूळ रूपात याजक होता, भविष्यद्वक्ता होता व उपदेशक होता. तो जन्मतःच याजक होता, कारण तो जखऱ्याचा पुत्र होता व भविष्यवक्ता बनण्यास देवाने त्याला पाचारण केले होते. तिसरं वचन पहा काय सांगतं. मग तो यार्देने जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत फिरला. योहान पश्चातापाच्या बप्तिस्म्याचा प्रचार करतो. तो भविष्यद्वक्तांमधून शेवटला आहे. खरं पाहता तो जुन्या करारातील चरित्र आहे, जे निघून नवीन करारातील पानांवर उभारते. तो दिसायला सुंदर, डोळ्यात भरेल असा, दाढीनं केलेला केसाळ, उंटाच्या केसाचे वस्त्र परिधान करणारा होता. त्याची वेशभूषा, त्याचे भोजन आणि दिसण्यामध्ये तो इतरांपेक्षा अगदी वेगळा होता. परंतु श्रोत्यानो, त्याला सुद्धा दुसऱ्या भविष्यद्वक्तांप्रमाणे स्वागत मिळणार होते. त्याला सुद्धा मारण्यात येणार होते. जेव्हा एखादी व्यक्ती जीवनाच्या तत्वज्ञानांशी विसंगती निर्माण करते, तेव्हा हे जग त्या व्यक्तीला स्वीकारित नाही. जर आपण प्रसिद्ध होऊ इच्छिता, लोकप्रिय होऊ इच्छिता, तर आपणाला जमाव जे काही इच्छितो त्याप्रमाणे करावे लागते. त्या देवाच्या सेवकावर परमेश्वर कृपा करो, जे मंडळातील लोक जे पसंत करतात त्याचप्रमाणे उपदेश देतात आणि तीच सेवा करतात. आज हे जग देवाचा आवाज ऐकू इच्छित नाही, विशेष करून तो आवाज जो न्यायाविषयी बोलतो. श्रोत्यांनो, लक्षात ठेवा की योहानाचा संदेश फार कडक होता आणि म्हणून लोक त्याला सहजासहजी स्वीकारणार नव्हते. 4 ते 7 वचने वाचूया. हे यशाया संदेष्टाच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले ते असे. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घ्यावयास त्याच्याकडे निघून येत असत, त्यास तो म्हणत असे, अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? मला नाही वाटत श्रोत्यानो की आज जर एखादा देवाचा सेवक उपदेश देताना लोकांना अहो सापाच्या पिल्लांनो म्हणेल, तर लोक त्याचा स्वीकार करतील. त्वरित लोक त्याच्या विरुद्धात होऊन त्याला तेथून हटवतील, त्याला मारहाण करतील. आजचं जग हा स्पष्ट संदेश ऐकण्याकरिता तयार नाही. 8वं वचन सांगतं, आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, ह्या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण कराव्यास देव समर्थ आहे. योहानाचा उपदेश पश्चातापाचा होता. जरी श्रोत्यानो आज विश्वासामध्ये पश्चाताप सम्मिलित आहे, तरी आमचा असा उपदेश नाही. आज आम्ही विश्वासावर अधिक भर देतो, परंतु लोकांना पश्चातापाकरिता आम्ही उत्साहित करीत नाही. पौलाने थिस्सलुनीके येथील विश्वासणाऱ्यांना थिस्सलुनीकाकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटले की ते मूर्तीपूजेपासून देवाकडे जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास वळले. कशापासून तरी वळल्या वाचून आपण देवाकडे वळू शकत नाही. श्रोत्यानो, जेव्हा आपण देवाकडे वळता तेव्हा पापापासून वळता व हाच खरा पश्चाताप आहे. जेव्हा आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा आपण जगिक गोष्टींपासून वळायला हवे. कदाचित आपण देवाच्या प्रेमाविषयी ऐकले असेल,
परंतु त्याचा आपल्यावर काहीच परिणाम झाला नाही व त्याचे आपणाला आश्चर्यसुद्धा वाटले. अरण्यात जी वाणी गुंजत आहे ती ऐकण्याची आज आम्हाला गरज आहे. पश्चाताप. पश्चाताप हा तारण करणाऱ्या विश्वासाचा एक भाग आहे. पश्चाताप हा समयाचा संदेश नाही श्रोत्यानो. आम्ही देवाच्या कृपेविषयी सांगतो, परंतु जर आमच्यावर देवाची कृपा झाली आहे व आम्ही त्याच्याकडे वळलो आहोत, तर आम्हाला आमच्या स्वतःच्या पापांपासून सुद्धा वळावे लागेल. जर आम्ही पापांपासून वळत नाही, तर आम्ही खऱ्या अर्थाने देवाकडे वळलेले नाही. तारणामध्ये पश्चाताप सम्मिलित आहे. परंतु आज देवाचा संदेश प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि 31 वचनात सांगतो, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. श्रोत्यानो, प्रभू येशूवर विश्वास ठेवणे फार अधिक महत्वाचे आहे. 9 वचन पहा, आताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते तोडून अग्नीत टाकले जाते. योहानाच्या दिवसात जे झाड फळ देत नसे, ते निरुपयोगी समजल्या जात असे. अशा झाडांना कापून जाळण्यासाठी उपयोगात आणेत. योहानाचा संदेश फार कडक आहे. यात्रिका यात्रिका चालली घटिका
योहानाने देवाच्या सोडविणाऱ्या प्रेमाचा संदेश कधीच दिला नाही. त्याला तो संदेश देण्याकरिता पाचारण केल्या गेले नव्हते. त्याचा संदेश येणाऱ्या न्यायाविषयी होता. आज आमच्यासाठी देवाचा जो संदेश आहे त्याचा हा एक भाग आहे. ज्या प्रकारे देवाची अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे इस्रायली लोक फळ आणत नव्हते आणि न्याय त्यांचा एक हिस्सा होता. योहान त्यांना सांगत होता की जर ते फळ आणणार नाहीत तर कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज हे सर्व मंडळांना सांगत आहे. पुढची वचने वाचूया. 10 आणि 11 वचने सांगतात, तेव्हा लोक समुदाय त्याला विचारित, तर मग आम्ही काय करावे? तो त्यास उत्तर देई, ज्याच्याजवळ 2 अंगरख्या आहेत त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे. योहान इस्रायलांना सोप्या व समजेल अशा भाषेत सांगत होता की ते स्वतःच्या स्वार्थाकरिता जगत आहेत व जे काही त्यांना मिळाले आहे ते दुसऱ्यांना वाटण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत. 12 आणि 13 वचने, मग जकातदारही बप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्यांनी त्यास म्हटले, तुम्हास जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. जकातदारही त्यांच्या लोभी स्वभावामुळे लोकप्रसिद्ध होते. तरी सुद्धा ते योहानाकडे आले व विचारू लागले की आम्ही काय करावे? ते प्रभूजवळ सुद्धा आले. 14वं वचन आम्ही वाचलेले आहे. श्रोत्यांनो, वेगवेगळ्या स्तरावरचे व परिस्थितीतले लोक जे योहानाकडे आलेत त्यांना योहानाने दिलेला हा प्रत्यक्ष व्यवहारातला संदेश होता. जर आपण छपाईचे काम करणारे आहात तर ज्या प्रकारे आपण छपाई करता त्यावरून आपण ख्रिस्ती आहात हे आपण दाखविता. जर आपण सैनिक आहात तर आपण आपल्या सैनिकी पेशाद्वारे आपण ख्रिस्ती आहात हे दाखविता. जर आपण गृहिणी आहे तर जे काही आपण करता, जे काही आपण घरामध्ये कार्य करता त्याद्वारे आपण दाखविता की आपण ख्रिस्ती आहात. म्हणून श्रोत्यानो, ज्या ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहात त्या ठिकाणी आपली साक्षी कायम ठेवा. मत्तई शुभवर्तमान 7 अध्याय आणि 20 वचनात लिहिले आहे, ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. म्हणून अवश्य आहे की आमचे प्रतिदिवशीचे आचरण, आमचा व्यवहार, आमची कृती ही ख्रिस्ताला साजेल अशी असायला हवी. 15 ते 17 वचने, तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असत. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, मी तर तुमचा बप्तिस्मा पाण्याने करीतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणाचा बंध सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. आपले खळे अगदी स्वच्छ करावयास व गहू आपल्या कोठारात साठवावयास त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण भूस तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकेल. योहान हे स्पष्ट करतो की त्याचा संदेश शेवटला संदेश नाही. तो जो येणार आहे त्याच्यासाठी तो मात्र मार्ग तयार करीत आहे. योहानाने पाण्याने बप्तिस्मा दिला, परंतु प्रभू येशू 1900 वर्षांपासून पवित्र आत्म्याने बप्तिस्मा देत आहे व त्याच्या दुसऱ्या आगमन समयी तो अग्नीने बप्तिस्मा देणार आहे. श्रोत्यानो, अग्नी न्यायाविषयी सांगते. काही लोकांना वाटतं की हा संदर्भ पेंटिकॉस्टच्या दिवसाविषयी आहे, जेव्हा पवित्र आत्मा आला व तेथे जमलेल्या सर्वांच्या डोक्यावर अग्निरूपात उतरला. तरी सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 3 वचनामध्ये जे सांगितलेलं आहे त्या अग्नीच्या जिभांसारख्या, परंतु अग्नी नव्हता. वचन सांगतं, आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. पवित्र आत्म्याचे येणे अग्नीच्या बप्तिस्म्याचे पूर्ण होणे नव्हते, ते आमच्या प्रभूच्या दुसऱ्या आगमन समयी पूर्ण होणार आहे. आता 18 ते 20 वचने वाचूया. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांस सुवार्तेची घोषणा करीत असे. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले. योहानाने हेरोदाला खुलेआम दोष लावला, ज्याने आपला भाऊ फिलिप ह्याची पत्नी हेरोदियास हिच्याशी विवाह केला होता. हेरोदियास ह्यावर क्रोधित झाले
व योहानाला कैदेत टाकावे अशी तिने मागणी केली. हेरोदाने तिची मागणी पूर्ण केली. योहानाला कैद करून बंदीगृहात टाकण्यात आले. आता श्रोत्यानो, पुढे आम्हाला येशूच्या बप्तिस्माविषयी वाचायला मिळते. 21 आणि 22 वचने सांगतात, सर्व लोकांनी बप्तिस्मा घेतला व येशू ही बप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. लूक कालक्रमानुसार घटनांचे विवरण देण्याचा प्रयत्न करीत नाही, हे लक्षात घ्या. जर त्याने तसे केले असते तर योहानाच्या कैदेपूर्वी त्याने येशूच्या बप्तिस्म्याचा हवाला दिला असता. येशूच्या बप्तिस्म्याच्या वेळी त्रिऐक्य प्रगट झाले. पवित्र आत्मा येशूवर उतरला, जो त्रिऐक्याचा एक भाग आहे, एक व्यक्तिमत्व आहे, व स्वर्गातून पित्याची वाणी ऐकू आली. आता बाकीचा अध्याय योसेफाच्या नाही, परंतु मरियेच्या वंशावळीविषयी आम्हाला सांगतो. योसेफाची वंशावळी मत्तेकृ शुभवर्तमानात वाचायला मिळते. मत्त्याने दिलेली वंशावळी अब्रामाद्वारे सुरू होऊन प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत दावीद व शल्मोनाद्वारे पोहोचते. राजासनाला कायद्याने जी पदवी मिळाली ती योसेफाद्वारे मिळाली. लुकाची वंशावळी फरक आहे. ती उलट्या क्रमाने आहे, मत्तयासारखी नाही. लूक दाविदाकडे जाऊन मग आदामाकडे परततो. लूक मरियेची कहाणी सांगतो व ही अगदी स्पष्टपणे तिची वंशावळी आहे. दाविदाचे राजघराण्याचे रक्त तिच्या रक्तवाहिन्यातून सुद्धा वाहिले व दाविदाच्या राजासनाला येशूचे रक्त ही पदवी तिच्याद्वारे झाली. वंशावळीविषयी 2 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट, डॉक्टर लूक हे स्पष्ट करतो की योसेफ प्रभू येशूचा पिता नव्हता. 3रा अध्याय आणि 23वे वचन पहा काय सांगतं. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा. ह्या वंशावळीत पुत्र हा जो शब्द वापरला आहे तो चांगल्या हस्तलिखित प्रतीत नाही. योसेफ एलेचा पुत्र नव्हता. पुत्र हा शब्द पित्याद्वारे, त्या पुरुषाद्वारे घराणे दाखविण्याकरिता तेथे घालण्यात आला आहे, जो त्या घराण्याचा प्रमुख असे. दुसऱ्या शब्दात वंशावळी पुरुषाच्या नावाप्रमाणे तयार करण्यात आली. मत्तेमध्ये योसेफाद्वारे वंशावळी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी सांगितले आहे की याकोबाला योसेफ झाला. दुसरी लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट 31व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते. 31वं वचन सांगतं, तो मलाचा, तो मिन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा. मत्तय ख्रिस्ताचे घराणे दाविदाचा पुत्र शल्मोन ह्याद्वारे शोधतो, जे राजघराणे होते. लूक त्याचे घराणे दाविदाचा पुत्र नातानाद्वारे शोधतो. मरियेमध्ये दाविदाचे रक्त होते. येशू ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र होता. लूक येशू ख्रिस्ताला मानव पुत्र व ह्या जगाचा तारणारा म्हणून प्रकट करतो. त्याचा वंश अब्रामापर्यंत थांबत नाही, परंतु तो थेट आदामापर्यंत जातो, जो परमेश्वराचा पहिला पुत्र होता, ज्याची त्याने हाताने रचना केली होती, परंतु तो त्या उंच पदावरून खाली पडला. पाप केल्यानंतर त्याची ती पदवी परमेश्वराने त्याच्यापासून घेतली. येशू ख्रिस्त शेवटला आदाम व देवाचा पुत्र, देवाशी मानवाचे पुन्हा तेच नाते स्थापित करण्यासाठी ह्या जगात आला. जे आदामाचे देवाशी पहिले नाते होते तेच स्थापित करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त मानव रूपात ह्या पृथ्वीवर आला. हे नाते आदामाने पाप केल्यामुळे नंतर तुटले, परंतु पुन्हा ते जोडण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. हे नाते प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे पुन्हा स्थापित होते. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपण प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे? काय आपले आणि परमेश्वराचे ते जुने नाते स्थापित झाले आहे? जर नाही तर आज आपणाजवळ संधी आहे. परमेश्वर आपणाला आमंत्रण देत आहे की आपण येऊन आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा, आपल्या पापांची कबुली द्यावी आणि ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवावा. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला इतर कुठल्याही प्रयत्नाद्वारे, कुठल्याही मार्गाद्वारे प्राप्त होणार नाही. फक्त ख्रिस्तामध्येच ते सामर्थ्य आहे. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा देण्याकरिता, तुमची आणि माझी पापे धुण्याकरिता त्या वधस्तंभावर आपले पवित्र रक्त सांडवले. आज तो तुम्हाला बोलावित आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो.
आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, प्रभू येशूचा मार्ग मोकळा करण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची जबाबदारी होती. त्याच्या सेवा कार्याची सुरुवात अत्यंत बेधडक आणि कडक शब्दात जरी होती, तरी येणाऱ्या न्यायाबद्दल या गोष्टी होत्या. न्यायामध्ये केवळ सत्य, योग्य गोष्टींचाच विचार होतो. देवाचा न्याय हा पापाच्या विरोधात आहे. इस्रायल लोकांकडून योग्य फळाची अपेक्षा होती, परंतु ते त्यासाठी कमी पडत होते. म्हणूनच देवाची योजना योहानाच्या कडक शब्दांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली गेली. आपण विचार करू की आज आमचा प्रतिसाद देवाच्या गोष्टींसाठी कसा आहे, देवाच्या वचनांसाठी कसा आहे. आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ प्रभू परमेश्वरा, आजच्या तुझ्या वचनांच्याद्वारे तू पुन्हा एक वार आम्ही पापाचा विचार करावा, आमच्या हातून घडत असलेल्या अपराधांचा विचार करावा. म्हणून परमेश्वर देवबाप्पा, जी वचनं आमच्यासमोर ठेवलीस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. होय प्रभूजी, कडक शब्दांमध्ये कान उघाडणी करणारा, बाप्तिस्मा करणारा योहान आज तू आमच्या समोर ठेवलास. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये देखील आमचे आईवडील असतात, आमचे गुरुजी असतात, शिक्षक असतात, अनेक लोक असतात की जे आम्हाला अशा प्रकारे कान उघाडणी आमची करतात. आमच्यामध्ये सुधारणा घडावी. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होत राहू दे. योग्य फळ देण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.